नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील सागरशास्त्र ज्याला आपण या सागरशास्त्राचा विचार करतो आणि या सागरशास्त्रामध्ये ज्याला आपण ओशनोग्राफी असं म्हणतो. ओशनोग्राफी सागरशास्त्र या सागरशास्त्र या विषयाचा आपण या ठिकाणी विचार करतो. मित्र हो, ओशनोग्राफी किंवा सागरशास्त्र या विषयाचा विचार करत असताना आपण जलावरणाचा, कारण आपण बघितले प्राकृतिक भूगोलाच्या विविध अशा शाखा ज्यामध्ये भूरूपशास्त्र असेल, हवामानशास्त्र असेल किंवा सागरशास्त्र असेल, अशा विविध अशा शाखांचा किंवा वनस्पती भूगोल असेल किंवा प्राणी भूगोल असेल किंवा जैविक भूगोल असेल, अशा विविध शाखांचा विचार आपण प्राकृतिक भूगोलाच्या अनुषंगाने 4 जीवावरणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी करत असतो. आणि हे जे काही 4 जीवावरण आहे यामध्ये मग आपण प्राकृतिक भूरचनेच्या संदर्भात किंवा शिलावरणाच्या संदर्भामध्ये आपण भूरूपशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. वातावरणाच्या संदर्भामध्ये आपण हवामानशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. जलावरणाच्या संदर्भामध्ये आज आपण सागर विज्ञान या शाखेचा भूगोलातील या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि जीवावरणाच्या संदर्भामध्ये जैविक भूगोल या शाखेचा आपण पुढील वर्गामध्ये या ठिकाणी विचार करणार आहोत. मित्र हो, सागरशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपण मागील तासामध्ये सागरशास्त्राची व्याख्या या ठिकाणी बघितली आहे. सागरशास्त्राची व्याख्या बघत असताना आपण बघितलं की सागराचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणाऱ्या शास्त्रास आपण सागरशास्त्र असं म्हणतो. मग हा अभ्यास कशाचा करायचा सागराच्या संदर्भामध्ये, तर सागराची तळरचना, सागर जलाचे गुणधर्म, त्यांच्या हालचाली, सागरातील जीवसृष्टी व सागरामध्ये असणारी खनिजे यांचा एकत्रितपणे अभ्यास करणारी शाखा किंवा शास्त्र म्हणजे सागरशास्त्र होय, असं आपण या ठिकाणी अगोदरच्या तासामध्ये बघितलेलं आहे. आपण हेही बघितलं अगोदरच्या तासामध्ये की सागरशास्त्राची जी काही व्याप्ती आहे, ही व्याप्ती आपण बघितली की सागरशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना आपण पाहिलं की अगोदरच्या काळामध्ये भारतामध्ये असं म्हटलं जायचं की समुद्राच्या पलीकडे जाणं म्हणजे एक पाप आहे. त्यामुळे अगोदरच्या काळामध्ये, अगदी पुरातन काळामध्ये भारतामध्ये आपण जर बघितलं की त्या ठिकाणी सागराच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारच्या हालचाली भारतामध्ये झालेल्या नव्हत्या. परंतु युरोपियन देशांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल की या युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सागरी सफरी त्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आणि या सागरी सफरीच्या माध्यमातून नवनवीन प्रदेशांचा शोध या सागरी सफरीच्या माध्यमातून जगाला, संपूर्ण जगाला त्या ठिकाणी लागला. नवनवीन प्रदेश या सागरी सफरीच्या माध्यमातून या ठिकाणी जगासमोर आली आणि मग आपण पाहतोय की जगाचा विस्तार या सागरी सफरीच्या माध्यमातून संपूर्ण जगाची माहिती ही या ठिकाणी मानवाला होऊ लागली. मग आपण पाहतोय की अगदी 17व्या शतकापासून तर मग ते वास्को द गामा असेल किंवा अलेक्झांडर असतील किंवा प्रामुख्यानं वेगवेगळे जे काही सागरी खलासी होते, या खलास्यांनी मोठ्या प्रमाणात सफरीचं आयोजन केलं आणि त्यांनी
जगातील विविध भागामध्ये असणारे वैशिष्ट्यपूर्ण घटक शोधून काढण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आपल्याला दिसून येते। मित्र, अशा पद्धतीने आपण मागील तासामध्ये आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की सागरी भूगोलाच्या अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। मग मागील तासामध्ये आपण या सर्व गोष्टींचा ओहोपोह या ठिकाणी केला होता। आजच्या तासामध्ये आपल्याला या महासागराचं काय वैशिष्ट्य आहे, जगामध्ये जे विविध प्रकारचे महासागर आहेत त्यामध्ये पॅसिफिक असेल, अटलांटिक असेल किंवा हिंदी महासागर असेल किंवा आर्टिक महासागर असेल, ही जी काही महासागर आहेत या महासागरांची वैशिष्ट्ये काय आहे हे जर आपण या अनुषंगाने आजच्या तासामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या महासागराच्या जगाच्या पाठीवर हे जे काही महासागर निर्माण झालेले आहेत या महासागरांची वैशिष्ट्य देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। आणि मग ही वैशिष्ट्ये जर आपण बघितली त्यामध्ये नंबर 1 वैशिष्ट्य आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर महासागराची वैशिष्ट्ये। पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्तर गोलार्धात जलभागापेक्षा भूभागाचे प्रमाण अधिक आहे। आपण जर या संपूर्ण पृथ्वीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की पृथ्वीच्या मध्यातून गेलेला जो काही अक्षवृत्त आहे, ज्या अक्षवृत्तामुळे पृथ्वीचा 2 भागामध्ये विभाजन केलं जातं, एक म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दुसरं म्हणजे दक्षिण गोलार्ध। या उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाचा जो काही 2 भागामध्ये विभाजन करणारा जे काही अक्षवृत्त आहे याला आपण विषुववृत्त असं म्हणतो। या विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला असणाऱ्या या भागाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की याचे 2 अशा भागामध्ये या ठिकाणी विभाजन झालेलं असतं। आणि महासागराच्या संदर्भाने जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की उत्तर गोलार्धामध्ये जलभागापेक्षा भूभागाचं प्रमाण हे अधिक आहे। कारण हे महासागराचं पहिलं वैशिष्ट्य आहे की उत्तर गोलार्धामध्ये जलभागापेक्षा भूभागाचं प्रमाण जास्त आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग हा अधिक आहे, त्या मानाने भूभागाचे प्रमाण हे कमी असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि यामुळेच आपण दक्षिण गोलार्धाला जलगोलार्ध असं देखील या ठिकाणी, तर उत्तर गोलार्धाला आपण भूगोलार्ध असं म्हणतो, कारण त्या ठिकाणी जलभागापेक्षा जमिनीच्या भागाचं प्रमाण हे अधिक आहे, म्हणून हा झाला भूगोलार्ध। आणि दक्षिण गोलार्धामध्ये जलभागाचं प्रमाण अधिक आहे, त्या मानानं भूभागाचं प्रमाण कमी आहे, म्हणून या भागाला आपण जलगोलार्ध असं या ठिकाणी म्हणतो। म्हणजे जर आपण या महासागराचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं दिसून येतं की या ठिकाणी उत्तर गोलार्ध हा भूगोलार्ध आहे, तर दक्षिण गोलार्ध हा जलगोलार्ध आहे। उत्तर गोलार्ध हा भूगोलार्ध आहे, तर दक्षिण गोलार्ध हा जलगोलार्ध असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे हा जो
महासागराच्या संदर्भाने, महासागराच्या वितरणाच्या संदर्भाने जर आपण बघितलं, आपल्याला असं दिसतं की महासागराचा अधिकाधिक भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. त्या मानाने उत्तर गोलार्धामध्ये महासागराचा भाग हा कमी असलेला आहे आणि म्हणूनच दक्षिण गोलार्धाला आपण जलगोलार्ध असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला असं दिसतं की उत्तर ध्रुवावर किंवा उत्तर ध्रुव हे जे काही उत्तर ध्रुव आहे या ठिकाणी जो काही हा पॉइंट आपल्याला या ठिकाणी मिळतो याला आपण उत्तर ध्रुव असं म्हणतो आणि याला या ठिकाणी आपण जर बघितलं याला आपण दक्षिण ध्रुव असं म्हणतो. या उत्तर ध्रुवाला आर्क्टिक महासागरानं वेढलेला आहे. उत्तर गोलार्धाला आर्क्टिक महासागराने वेढलेले आहे. तर हा जो काही दक्षिण गोलार्ध आहे, दक्षिण ध्रुवाचा भाग आहे, या दक्षिण ध्रुवावर हा प्रामुख्याने आपल्याला अंटार्क्टिक खंडाचा भाग आपल्याला दिसून येतो किंवा अंटार्क्टिक या खंडातील जमिनीचा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि या भागावर 12ही महिने बर्फाचं आच्छादन असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे हा बर्फाने आच्छादलेला असा हा भाग दक्षिण ध्रुवावर, ज्याला आपण अंटार्क्टिक खंड असं म्हणतो, हा अंटार्क्टिक खंडाचा भाग या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर उत्तर गोलार्धाच्या अनुषंगाने उत्तर ध्रुवावर जर आपल्याला असं बघितलं तर आपल्याला दिसतं की उत्तर ध्रुव हा आर्क्टिक महासागरानं वेढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या उत्तर ध्रुवावर जो काही आर्क्टिक महासागर आहे हा आर्क्टिक महासागर देखील गोठलेल्या अवस्थेमध्येच आपल्याला दिसतो. म्हणजे याही ठिकाणी बर्फाचं आच्छादन असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा गोठलेल्या अवस्थेमध्ये हा आपल्याला भाग दिसतो. त्यानंतर पृथ्वीवरील कोणत्याही भूभागाच्या बरोबर विरुद्ध बाजूस जलभाग आहे. पृथ्वीवरील जर कोणत्याही भूभागाचा विचार जर केला तर आपल्याला असं दिसतं की साधारणतः या ठिकाणी जर भूभाग आहे तर या ठिकाणी जलभाग आहे. म्हणजे अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला जर पृथ्वीचा आकार असा आपण गोल पकडला तर त्याच्या एका भागाला जर भूभाग असेल तर दुसऱ्या भागामध्ये जलभाग हा आपल्याला दिसून येतो. अशा या रचनेला आपण प्रतिपादी रचना असे म्हणतो. कारण का तर एका भागाला भूभाग आहे तर अगदी त्याच्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या भागामध्ये जलभाग असलेला आपल्याला दिसून येतो. पृथ्वीचा आकार गोलाकार आहे किंवा आपण त्याला जल स्वरूपाचा आहे असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याच्या एका बाजूला जर जमिनीचा भाग असेल तर दुसऱ्या बाजूला समुद्राचा भाग असलेला आपल्याला दिसतो. त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला त्याला आपण प्रतिपाद रचना असं या ठिकाणी म्हणतो. आणि अशा पद्धतीनं महासागराचा भाग त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर महासागराचा आकार हा त्रिकोणी स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसतो. महासागराचा जो काही आकार आहे हा आपल्याला त्रिकोणी असून तो उत्तरेकडे निमुळता तर दक्षिणेकडे मंद आहे. त्याप्रमाणे किंवा दक्षिणेकडे तो रुंद आहे. त्याचप्रमाणे खंड हा उत्तरेकडे रुंद तर दक्षिणेकडे निमुळते होत गेलेले आपल्याला दिसून येतात. जर आपण या महासागराचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तिसरं वैशिष्ट्य तर आपल्याला तिसरं हे जे काही महासागराचं वैशिष्ट्य की महासागराचा आकार जर आपण बघितला तर साधारणतः या पृथ्वीवरील महासागराचा आकार हा त्रिकोणी स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसतो. कसा दिसतो तर त्रिकोणी स्वरूपाचा आपल्याला दिसतो. ही जी काही महासागर आहे ही उत्तरेकडे निमुळती आणि दक्षिणेकडे रुंद होत गेलेली आपल्याला दिसते. उत्तरेकडे निमुळती आणि दक्षिणेकडे रुंद होत गेलेली आपल्याला दिसतात. म्हणजे अटलांटिक महासागर असेल, पॅसिफिक महासागर असेल किंवा हिंदी महासागराचा असणारा भाग असेल
की आपल्याला हे तिन्ही महासागर जर आपण त्यांची आकार जर बघितला तर आपल्याला साधारणतः या त्रिकोणी स्वरूपाच्या आकारामध्ये आपल्याला तो दिसून येतो। एकंदर सर्वसाधारणपणे त्याची रचना आपल्याला कशी दिसते। याउलट जर आपण भूभागाचा विचार केला तर भूभाग हे उत्तरेकडे रुंद आहे तर दक्षिणेकडे निमुळते होत गेलेले आहे। म्हणजे अशा पद्धतीने ते निमुळते होत गेलेले आपल्याला दक्षिणेकडे निमुळते होत गेलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे मित्रहो, या पद्धतीने हा महासागराचा आकार आपल्याला दिसून येतो। त्यानंतर प्रत्येक खंडाच्या दक्षिण भागामध्ये महासागराचा जर आपण विचार केला तर प्रत्येक खंडाच्या दक्षिण भागामध्ये महासागरामध्ये बेटे असलेली आपल्याला दिसतात। उदाहरणार्थ आपण बघूया की भारत या खंडाच्या दक्षिणेला भूभागाच्या दक्षिणेला आपल्याला श्रीलंकेसारखं बेट या ठिकाणी दिसून येतं। आफ्रिका खंडाचं जर बघितलं तर मॉरिशियस सारखं बेट त्या ठिकाणी दिसून येतं। म्हणजे असे विविध बेट ही आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। तर अशा पद्धतीने प्रत्येक खंडाचा पूर्व किनारा दंतू तर पश्चिम किनारा हा सरळ असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे महासागराचं जे काही वैशिष्ट्य आहे आपल्याला दिसतं की पूर्व किनारा दंतूर आहे तर महासागराचा पश्चिम किनारा हा सरळ असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे एकंदर आपण जर महासागराचा आकार महासागराची एकंदर असणारी बाजू जर आपण बघितले तर असे वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। धन्यवाद।